होणार तेही पाहायचंय आपल्याला. इथे टाकलेला हा चेंडू बबलूच्या बारमधून वॉट शॉट, जबरदस्त टायमिंग, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर, षटका. वेग गोलंदाजाचा होता त्याच्या दुप्पट वेगाने मैदानाच्या बाहेर बबलूने तो चेंडू पाठवला षटकारासाठी. इथे टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर, एक सिंगल आली, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. मेडॉनचे क्षेत्ररक्षक मेडॉपमध्ये गेले, चेंडू कव्हर केला, एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर जय भारत शिरगाव 7 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. 7 ऑन द बोर्ड. माळशेज क्रिकेट असोसिएशनची एक मानाची क्रीडा स्पर्धा जिला सुरुवात होती. ग्रामस्थ मंडळ ओजिवले आयोजित शिवछत्रपती चषक 2024 आणि लवकरच आपल्या भेटीला मोरिया ट्रॉफी, मोरिया चषक खाटेघरची क्रीडा स्पर्धा, तिथे माळशेज क्रिकेट असोसिएशन अंडर ती क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. पंकज लोबी स्ट्रायकर एनवर एनके. ही इनिंग महत्वाची राहील. एनके साठी पहिल्या मॅच मध्ये प्रभावित केलं त्या खेळाडूने. या मॅच मध्ये त्याची कामगिरी कशी होते पाहायचं. पंकज लोबी, पंकज लोबीचा हा चेंडू कट करायचं होतं. पंचांचे दोन्ही हात समांतर, हा चेंडू अवांतर, वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या वाढते 8 धावा. 4 षटक, 4 गोलंदाज वापरायचे. ती परीक्षा असते प्रत्येक टीमसाठी आणि त्यांची कामगिरी कशी होती ती आपल्याला पाहायचं. एनकेला पाहतोय सध्याच्या घडीला स्ट्रायकर एनवर. सेकंड राऊंडचा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना दोन्ही मातब्बर संघ आहेत एकमेकांच्या समोर. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर, एक सिंगल आली. एकच्या जास्त काहीच नाही. या एक धाव येते. संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती 9. या धावसंख्येवर षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये मार्गस्थ असताना 4 षटकांचा हा रोमांचक सामना होईल. दोन्ही संघ ताकदवर आहेत. एका बाजूला शिरगाव आहे, एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते ती बिरवाडी, एका बाजूला जय हनुमान आहे, एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतो जय भारत. प्रत्येकाच्या नावामध्ये जय, परंतु एकाला पराजय सोसावा लागेल. इथे टाकलेला हा चेंडू भन्नाट वेगानं यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. चेंडू डॉट आलाय बबलूसाठी. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. पंचांकडे हलकंसं अपील देखील केलं. तिथे यष्टीरक्षक कुणाल नाही. चेंडू डॉट. 9 धावा. धापलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे दुपारचं सत्र आहे, मध्ये ही तिसरी लढत आपण पाहत आहेत. विनर विनरची मॅच आपण लगेचच खेळतो, कारण काही संघ थोडेसे उशिराने दाखल होत आहेत. आज पहिला दिवस आहे, उद्घाटन सोहळा आपण पाहिला, त्यामुळे थोडेशा उशिराने मॅचेस सुरू झाल्यात. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक आलेत अनंता आणि तिथे थोडीशी मिसफिल्ड होताना आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा या बॉलवर येतील. बॉलने दिशा बदलली. 2 धावा. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जय भारत शिरगाव विदाउट लॉस 11 रन. संधी देव्या डीजेला ऐकूयात एक सुमधुर संगीत. गोलंदाजी करण्यासाठी सुमित बोष्टे. सुमित आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. स्ट्रायकर एनवर इन केला आपण पाहतोय. 11 धावा पहिल्या षटकामध्ये. चांगली सुरुवात आहे. दोन्ही संघ जर आपण पाहिले पॉवर प्ले 11 धावा सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. कोणत्याही प्रकारची विकेट गेलेली नाहीये. ही जमेची बाजू आहे. जय भारत शिरगाव. दुसऱ्या बाजूला
पहिल्याच ओव्हरमध्ये दुसऱ्या चेंडूवर षटकार आल्यानंतर फक्त 11 धावा, एक अवांतर चेंडू त्यामध्ये सामील. चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. सुमितला आता गोलंदाजी ट्रॅकवर आणलं जातं. आज कॅप्टनशिप भरपूर महत्वाची असेल. मनोज पथारे या खेळाडूची एक्सपिरियन्स आहे आणि एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. आज एक्सपिरियन्सचा फायदा कशा प्रकारे उचलला जाईल ते पाहायचं. सुमित गोलंदाजी मार्कवर तयार आहे. जास्त विलंब करतायत टीम जय हनुमान विरवाडी. एक षटक झाल्यानंतर जास्त टाइम घेताय तुम्ही. ही सातत्यानं सूचना आपला टायमर इकडे चालू आहे. सुमित तयार. सुमितचा चेंडू भयान वेग आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुमितचा पहिला चेंडू डॉट आलाय. धावफलक स्थिर. 11 या धावसंख्येवर 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. सुमितला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना स्ट्रायकर इनवर इनक्या. या क्रीडा स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवसामध्ये प्रेक्षक वर्ग उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. इथे टाकलेला हा चेंडू पॅडवर जो मात्र आदळतो. रनआउटची संधी डायरेक्ट हिट धोकादायक ठरू शकली असती. बॅकअप चांगले पंकज लोबीचं पंचांचा इशारा आला. लेग बाईट्स. लेग बाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघ धावसंख्या 12. जय भारत शिरगाव. एक षटकार आल्यानंतर थोडासा शांत खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. फटके घ्यावे लागतील कारण समोरचा संघ जर पाहिला तर ताकदवर फलंदाजी असणारा संघ आहे. इथे धाबा बनवाव्याच लागतील. ती कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचंय आपल्याला. सुमित तयार आहेत. सुमितचा बॉल फटका दमदार आहे. बबलूच्या पाठमधून हवाई सपर. टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर. चेंडू करतोय सीमारेषेचा सपर. सिक्सर. षटका. बबलूच्या बॅटमधून हा षटकार. इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न. इनसाइड एज लागताना आपल्याला पाहायला मिळाली. एक सिंगल या बॉलवर येईल बबलूच्या पाठमधून. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 19 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. दुसरं 4 षटकांची लढत आहे. सेकंड राऊंडची लढत मैदानामध्ये. एका बाजूला जय हनुमान बिरवाडी टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जय भारत शिरगावला बॅटिंगसाठी आमंत्रित केला आणि दोन्ही सलामी वीर मैदानामध्ये चांगली फलंदाजी करतात. स्पेशली बबलू इनके थोडेसे स्ट्रगल करताना पाहायला मिळतात. या मॅचमध्ये मोठे फटके आलेले नाही आहेत त्यांच्या पाठमधून. परंतु हा खेळाडू जास्त काळ मैदानामध्ये शांत थांबू शकत नाही. ही स्ट्रेंथ राहिली आहे त्याची सातत्यानं. इथे टाकलेला हा चेंडू लाईन लेंथ इथे चेक करावी लागेल. धर्मेंद्र वर्मा सर यांचा अवांतरचा इशारा. वाईट बॉल. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या वाढते. 19 धावा धावफलकावर 20 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं. 4 षटकांची लढत आहे. इथे टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉलवर फटका सजवला. लॉंग आपला पेट्रोलिंग करत असताना मनोज पतारे क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. एक सिंगल आली या बॉलवर. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 21 या धावसंख्येवर. 21 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. चांगली सुरुवात जय भारत शिरगाव या टीमची आपल्याला पाहायला मिळते. रुपेश सोकंडेच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ. दुसऱ्या बाजूला मनोज पतारे आहेत. अनेक वर्ष मुरबाड टेनिस क्रिकेट त्यांनी गाजवलेले खेळाडू आहेत. आज एकमेकांच्या समोर उभे आहेत. पाहूया कामगिरी कुणाच्या बाजूने निकाल देते. इथे टाकलेला हा चेंडू. सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. तिथे चुकीचा कॉल आणि तिसऱ्या पंचांची मागणी. सॉफ्ट सिग्नल आउट आहे परंतु तिसऱ्या पंचांची मदत घेतली. आपल्याकडे पूर्णपणे सुविधा उपलब्ध आहे त्याचा फायदा घेत असताना निरंजन सावंत सर आणि धर्मेंद्र वर्मा सर. तिसऱ्या पंचांची मदत. काय निर्णय येतो ते पाहायचं आपल्याला. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता एक जबरदस्त कलेक्शन कुणालचं आणि बॉल कलेक्ट केल्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट येताना पाहायला मिळाली. फलंदाज बाद.
षटक क्रमांक 3 मध्ये आता तुषारला आमंत्रित केले गोलंदाजीसाठी 2 षटकांमध्ये चांगल्या सुस्थितीमध्ये असताना रनआउटच्या रूपामध्ये विकेट येणं अतिशय धोकादायक जे मात्र आपल्याला पाहायला मिळालं आणि तिथे रनआउटच्या रूपामध्ये विकेट येताना पाहायला मिळाली. तिसरा सामना सहारा 11 खापरी आणि त्यांच्या विरुद्ध तळ्याची वाडी हा सामना होईल. एनकेच्या बॅटमधून फटका फसला डाऊन द बॉल फिल्डर टेकन अ व्हेरी गुड कॅच. चांगला झेल पकडला मनोज पथारेने. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. तळ्याची वाडी आणि सहारा 11 खापरी 4 षटक झाल्यानंतर आपण रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. अक्षय दाखल झालेत. पहिल्याच बॉलवर विकेट आली. चांगला कॅच पकडला मनोज पतारे या खेळाडूने. मला वाटतं कामतपाडा देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. रुपेश देसले, जयेश, दीपक अँड ऑल टीम. इथे टाकलेला हा चेंडू भन्नाट वेगानं यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू आहे. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्याच्या घडीला तुषार. 2 चेंडू ज्याने टाकलेले आहेत आतापर्यंत आणि 2 चेंडू टाकत असताना जी गोलंदाजी करतोय ना, जो वेग त्याने धारण केला तो जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतो. इथे टाकलेला हा चेंडू अजून एक डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग. काय गोलंदाजी करतोय. कमालीची गोलंदाजी तुषारकडून. 3 चेंडू टाकलेत आणि 3ही चेंडू निर्धाव आहेत. ही ताकद राहिली आहे. जे हनुमान बिरवाडी अनेक स्पर्धक खेळत असताना त्यांना विजेतेपदाचा प्रबळ दावेदार का म्हटलं जातं, तर स्ट्रायकर 4 गोलंदाज आहेत. फलंदाजीमध्ये देखील खूप मोठी ताकद. इथे टाकलेला हा चेंडू, चौथा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल आणि तिथे विकेट आली. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. 1 मोर विकेट डाऊन. अक्षय बॅक टू द पेव्हिलियन. न्यू बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतील. 5व्या क्रमांकावर रमेश दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सहारा 11 खापरी संघाचे कर्णधार आपण जर उपस्थित असाल आणि टीम तळेचीवाडी आणि सहारा 11 खापरी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. दोन्ही टीमचे कर्णधार, कारण यानंतर आपली लढत आहे आणि 4थं षटक जसं कंप्लीट होईल टॉस केला जाईल. या संघाचा कॅप्टन उपस्थित आहे. इथे सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आलेत. झेल झाला. 1 मोर विकेट डाऊन. रमेश बॅक टू द पेव्हिलियन.
कोणत्या प्रकारची धाव आतापर्यंत दिली नाही, निर्धाव षटक येते का ते पाहायचं. इथे टाकलेला हा चेंडू आणि या स्पर्धेतला पहिला निर्धाव षटक. एक जबरदस्त गोलंदाजी तुषार याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. थोड्याच वेळामध्ये ज्यांचं शुभागमन होणार आहे त्यांची आपण आतुरतेने नेहमीच जिथे जिथे मुरबाड तालुक्यामध्ये क्रीडा स्पर्धा होते तिथे तिथे पंचायत समिती सदस्य अनिलदादा घरत यांची पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी उपस्थिती असते. ही कमवलेली माणसं आहेत. किसनदादा कथोरे साहेबांचे ते कट्टर समर्थक आहेत आणि थोड्याच वेळामध्ये त्यांचं शुभागमन होताना पाहायला मिळतं. त्यांचंही करूया वेलकम या क्रीडा स्पर्धेमध्ये. आपल्याकडे धावसंख्या आपण पाहिली ती 22 धावा आहेत. 2 षटकानंतर 22 होते आणि 3 षटकानंतर 22 धावा. शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे पंचायत समिती सदस्य अनिलदादा घरत साहेब. फटाक्यांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. या संपूर्ण क्रीडा स्पर्धा ग्रामस्थ मंडळ ओजिवले आयोजित ही क्रीडा स्पर्धा शिवछत्रपती चषक 2024 पंचायत समिती सदस्य अनिलदादा घरत नेहमीच या क्रीडा स्पर्धेसाठी आणि जिथे जिथे क्रीडा स्पर्धा आहे तिथे अनिलदादांची उपस्थिती आपल्याला पहिल्या दिवशी पाहायला मिळते आणि शेवटच्याही दिवशी पाहायला मिळते. वेलकम दादा, तुमचं सहर्ष स्वागत. षटकाराने साधा धाबलकावर धावसंख्या 28 धावा आहेत. एक जबरदस्त षटकार जो मात्र आपण पाहिला. व्यासपीठावर आपण अनिलदादा घरत आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार पाहतात या स्पर्धेसाठी खास करून भेट देण्यासाठी उपस्थित होत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू रुपयाच्या बाळमधून पुन्हा एकदा डीप अक्षरा कव्हरला चेंडू सीमारेषेच्या अगदी बाहेर. बॅक टू बॅक मोठे ब्लास्ट येताना पाहायला मिळत आहेत. चेंडू फरार, धावा 4, चौकार. त्यांना या स्पर्धेच्या आयोजक कमिटी बरोबर थोडीशी बातचीत. इथे टाकलेला हा चेंडू रुपेश सोकांडेच्या पाठ मधून आक्रमण. वाघांची दहाड आणि फोडला पहाड. चेंडू सीमापार, षटकार. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये व्यासपीठावर आपण पाहतोय. अनिलदादा घरत उपस्थित आहेत, निलेशदादा साबळे उपस्थित आहेत, महेंद्रदादा घरत आहेत, प्रवीणदादा घरत, महेशदादा फोडसे उपस्थित आहेत आणि आलेल्या मान्यवरांचं स्वागत जबरदस्त होताना पाहायला मिळते. आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावफलकाचा विचार केला, धावफलकावर धावसंख्या आपण पाहतायत 38 धावा. 3 चेंडूंवर आतापर्यंत धावा बनवल्यात त्या 16. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल भन्नाट वेगाने. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. व्यासपीठावर आपण मान्यवरांची मांडियाळी पाहतोय ज्यामध्ये अनिलदादा घरत आहेत, निलेशदादा साबळे, महेंद्रजी घरत, प्रवीणजी घरत, महेशदादा फोडसे, तदनंतर भगवा चषकाचे आयोजक आणि माळशेज क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष नकुलदादा भांडे यांना ऑनस्क्रीन आपण पाहतायत. इथे टाकलेला हा चेंडू विकेट केलाय. उंची जास्त आहे, एलिव्हेशन मिळतंय का ते पाहायचंय आपल्याला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत अनंता, त्यांनी टिपलाय सुंदर झेल. संपेल इथे रुपेश या खेळाडूचा खेळ. फलंदाज बाद.
जाव्या मैदानाच्या आतमध्ये जिथे या षटकातील अंतिम चेंडू शिल्लक 38 ऑन द बोर्ड, 38 धावा. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येतील. बॉलवर एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 39 धावा, ज्या मात्र आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहे. 40 धावांचं लक्ष, काही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत या स्पर्धेच्या निमित्तानं. किसन कतोरे साहेब कट्टर समर्थक, पंचायत समिती सदस्य अनिल दादा घरत उपस्थित आहेत आणि दादांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. मी मुरबाड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष नकुलदादा भांडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अनिल दादा घरत यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. आमच्या ग्रामस्थ मंडळ ओजिवले आयोजित शिवछत्रपती चषकाच्या वतीनं दादांचा हा विशेष सन्मान, दादांचं प्रेम नेहमीच अनेक क्रीडा स्पर्धेवर आपल्याला पाहायला मिळतं आणि दादांचं शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळालं. दादांची एक खासियत आहे, ज्यावेळेस ज्या दिवशी क्रीडा स्पर्धा चालू होते त्या दिवशी उपस्थित आणि बक्षीस वितरणासाठी देखील नेहमीच उपस्थित राहणारं व्यक्तिमत्व, प्रत्येकाच्या मनामध्ये स्थान करणारं व्यक्तिमत्व म्हणजे अनिल दादा घरत यांचा केला जातोय हा विशेष सन्मान आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं. वेलकम दादा, तुमचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. तदनंतर निलेश दादा साबळे जे मात्र उपस्थित आहेत आणि दादांचा ही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. विद्यमान सरपंच भावेश दादा यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करतो. निलेश दादा साबळे यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. दादांची उपस्थिती या स्पर्धेला चार चांद लावणारी राहिली आणि दादांचा केला जातोय हा विशेष सन्मान. विद्यमान सरपंच भावेश दादा यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करतो. थँक्यू दादा, आपली उपस्थिती आमच्यासाठी खूप मोलाची होती. तदनंतर महेंद्रदादा घरत यांचा विशेष सन्मान. कैलासदादा चौधरी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करणार आहोत. महेंद्रदादा घरत या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत आणि त्यांचाही केला जातोय आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं विशेष सन्मान. महेंद्रदादा घरत यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. कैलासदादा चौधरी यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. धन्यवाद, आपलाही मनापासून आभार. तदनंतर प्रवीण दादा घरत यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय आणि मी भावेश दादा यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्याच शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करणार आहोत. प्रवीण दादा घरत यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलात आणि आपला केला जातोय विशेष सन्मान आमच्या संपूर्ण ग्रामस्थ ओजिवले आणि शिवछत्रपती चषकाच्या वतीनं. तदनंतर विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. महेश दादा फोडसे या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत आणि भावेश दादालाच विनंती करतो की आपल्याच शुभ हस्ते जगू दादा यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करणार आहोत. व्यासपीठावर महेशदादा फोडसे यांचा विशेष सन्मान आपण करतो. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पंकज लोभी आणि त्याच्या जोडीला कुणाल मैदानामध्ये दाखल आहेत. टॉस देखील आपण करणार आहोत. मी अनिल दादा घरत यांना विनंती करतो आणि त्यानंतर निलेश दादा साबळे असतील, महेशदादा घरत, प्रवीणजी घरत, महेशजी फोडसे आणि नकुलजी भांडे या साही मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस का बॉस या कक्षामध्ये टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस साठी. तळ्याची वाडी टीम कर्णधार चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. टॉस आपण करतोय आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते अनिल दादा घरत यांच्या शुभ हस्ते निलेश दादांना विनंती आपणही व्यासपीठावर जायचे. निलेश दादा साबळे एका बाजूला संघ तळेची वाडी आणि त्यांच्या विपक्ष इथे फाईट करताना आपल्याला संघ पाहायला मिळेल. सहारा 11 खापरी. टॉस आणि टॉस इथे जिंकलेला आहे. मला वाटतं काही खेळाडूंना बाकी आहे तळ्याची वाडी टीमला, पण अजून 4 षटक आपल्याकडे बाकी आहेत. 2 षटक होईपर्यंत आपला निर्णय कळवा. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट आणि मान्यवरांचा पुन्हा एकदा मनापासून आभार. मॅचला सुरुवात होईल आणि समालोचन कक्षामध्ये करूया परिवर्तन. ऐकूयात प्रथमेश ठाकूर सर यांचा आवाज. धन्यवाद.
थँक्यू सो मच निखिलजी डोंबरे सर, आपला मनपूर्वक आभार. व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळाली. सन्माननीय अनिलजी गरज साहेब असतील, निलेश दादा असतील, महेंद्र दादा असतील, प्रवीण दादा असतील आणि महेश दादा असतील, त्यासोबत नकुलजी भांडे असतील, सर्व मान्यवरांच्या स्पर्धेच्या वतीनं मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. पहिल्या डावात आपण एक निर्धाव षटक देखील पाहिलं, ज्यामध्ये आपण पाहतो खूप सुंदर गोलंदाजी झाली, पण त्यानंतर पुन्हा एकदा बॅटर्सनं अटॅक केला आणि पूर्णपणे डॉमिनेशन त्यांचं आपल्याला पाहायला मिळालं. षटक पहिलं प्रगती पथावर असताना गोलंदाज आपण पाहतो सध्या गोलंदाजी मार्कवरती रुपेशला पाहणार आहोत. पहिल्या डावात धावसंख्या झाल्या धावफलकावरती त्या 4 षटकांच्या अखेरीस 39 आणि 40चा टार्गेट सर करताना लॉफ केला स्ट्रेट बॅटने समोर डाऊन द ग्राउंड. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये मिस्टेक झाली, चुकी झाली आहे. सोपा असा झेल इथे मात्र ड्रॉप करण्यात आलाय आणि जर हा झेल इथं टिपला असा मी म्हणेन या मॅचची प्राइसलेस विकेट मिळाली असती, इम्पॉर्टंट विकेट मिळाली असती आणि महत्वपूर्ण झेल ड्रॉप केल्याच्या नंतर धावफलकाचा श्रीगणेश झाला आणि 2 धावा धावफलकावरती अंकित केलेल्या तुम्हाला पाहायला मिळतील. 2 धावा धावफलकावर लागल्यात. पहिल्या 2 चेंडूवरती कोणत्या प्रकारे धाव खर्च केली नाही गोलंदाज रुपेशच्या माध्यमातून. हे मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक. नेक्स्ट बॉल मिस टायमिंग, बॉल अवेमध्ये फिल्डर डाऊन दी बॉल आणि पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. एखाद्याचं नशीब दुर्दैवी असतं, पण बॅडलकही इतकं बॅडलक असेल हा विचार कोणी केला असेल का? ये तो बॅडलक भी खराब हो गया इनका. खरं तर नशीब खराब आहे, पण त्याहूनही खराब का असेल तर सध्या सगळीला परिस्थिती मैदानाचा आतमध्ये आपण पाहतो फिल्डिंग टीमची झाली आहे. कारण बॅक टू बॅक 2 कॅचेस ड्रॉप. आम्ही जळगावची स्पर्धा कव्हर केली होती बाबू आणि एका ओव्हरमध्ये पहिल्याच इनिंगमध्ये आणि पहिल्या 4 बॉलवरती 4 कॅचेस ड्रॉप होताना देखील आम्ही पाहिला. त्यामुळे क्रिकेट काही घडू शकतं आणि आता मात्र या फटक्याचे अक्षरशः चटके लागले असतील, कारण कॅच ड्रॉप झाल्याच्या नंतर येतोय हा नशिबाचा चौकार. जबरदस्त क्रिकेट आपण अनुभवतोय, कारण कॅच ड्रॉप झाल्याच्या नंतर तुम्ही पाहिलं की ज्या प्रकारची बॅटिंग होते, आता चौकार देखील आला. धावफलक 6 वर 0 वर झेल ड्रॉप केला, त्यानंतर डबल आली, त्यानंतर हा चौकार म्हणजे 6 धावात अतिरिक्त कुठल्या गेला. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाची स्पर्धा आजही आठवते. केतन मात्र बॅटिंग करत होता, 4 वर तो फलंदाजी करत होता साबेच्या विरोधामध्ये. सोपा झेल ड्रॉप झाला, त्यानंतर 70हून अधिक धावा एकट्या केतन मात्रेनं कुठल्या होत्या. त्यामुळे कॅचेस भरपूर महत्वाच्या असतात. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. व्हॉट अ आउटस्टँडिंग, व्हॉट अ ब्रिलियंट स्ट्रोक, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॅटच्या अगदी मधोमध लागला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पर्यंत पोहोचलाय. षटकाराने पहिल्या षटकाचा केस संपन्न. कॅच ड्रॉप झाल्याच्या नंतर तब्बल 10-12 धावा कुठून काढल्या पहिल्या षटका अखेरीस 12 धावा. समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती आपण पाहतो. 12 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. झेल 2 ड्रॉप झाले आणि त्याचा परिणाम तुम्ही पाहिला शेवटच्या बॉलवरती हा धमाकेदार षटकार आल्याचा स्ट्रायकिंग एंडवरती. प्रथमतःच या सत्रामध्ये पंकजला आपण पाहणार आहोत, कारण यापूर्वीच्या षटकामध्ये पहिला जेव्हा आपण पाहिलं तेव्हा कुणालला 2 जीवनदान मिळालं, त्यांना आतापर्यंत 12 ठोकलात. पंकज यापूर्वीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि आता पंकजने देखील आत खोलत. वा भाई वा, फुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, डिलाइटफुल, वंडरफुल आणि चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर गुल. षटकार
यापूर्वीचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता आणि खरं तर मला सामनावीरचं पारितोषिक का मिळालं रॉय हे सांगत असताना त्याने पहिला चेंडू फेस करत असताना या सत्रामध्ये ठोकला षटकार आणि या 6 धावांनी धावत संख्या फुलते बहरते वेगाने पुढे सरसावते जलद गतीने पुढे सरसावली जाते टोटल 18 वर आता आपल्याला पाहायला मिळेल 18 रन्स ऑन बोर्ड. आता येणारे 17 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा त्याच ताकदीनं फेकून दिला पण यावेळेस लॉंग ऑनचं क्षेत्र निवडलंय आणि बॉलला पुन्हा एकदा पाठवलंय हवाई यात्रेवर लॉंग ऑन पार भव्य षटकार. बॅटिंग वॉट अ पॉवर पॅक्ड हिटिंग काय दर्जेदार आणि विस्फोटक फलंदाजी केले पंकजनं. बॅक टू बॅक 2 सिक्सर आपण पाहिले. आमचा ऑफिशियल मॅनेजर गोविंद कामत आमच्या सोबत जोडले गेलेत. टेंक्रिक लाईव्ह खरं तर संपूर्ण टीम आमच्या सोबत आमचे रॉय असतील आमचे बाबू असतील आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन दीपेश असतील त्यासोबत गणेशला आपण पाहतोय. मॉर्निंग सेशन मध्ये स्वतः कुणाल दादा मात्र आमच्या सोबत होते आणि 2 दीपेश आहेत खरं तर आमच्या संपूर्ण टीम मध्ये. दीपक जाधव यांना देखील आपण पाहतोय. धावफलकाचा विचार केला तर 25 झालेल्या आहेत. आता येणाऱ्या 15 बॉलमध्ये अवघ्या 15 धावांची गरज आहे. रन बॉल इक्वेशन भरपूर सोपं झालंय बिरवाडीसाठी या मॅच मध्ये. फटका चांगला स्वीप केलाय क्षेत्ररक्षक आहे तेनके मिस्टेक होणार नाहीये. विकेटचे पतन आपल्याला पाहायला मिळते फलंदाज बाद. अप्रतिम संगीत आपण ऐकतो व्यासपीठावरती. मान्यवरांची मात्र मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या संख्येनं हे सर्व मान्यवर आपले लाडके मान्यवर खरं तर या स्पर्धेला आवर्जून आपली उपस्थिती दर्शवतात आणि तमाम मान्यवरांच्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आम्ही पुन्हा एकदा करतोय. गोलंदाज सर गोलंदाजी मार्कवर पुढचा चेंडू घेऊन अक्षयला आपण पाहतोय. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे दीप मध्ये. एकच धाव मिळेल आणि सिंगलने धावफलक पुढे सरसावलं जाईल. टोटल 26 व 27 ऑन बोर्ड. पंकज बाबू अजूनही खेळपट्टीवरती त्यामुळे सामना मात्र इझिली संपेल त्यामध्ये ते मात्र शंका नाही. पण कुठेतरी ही विकेट इम्पॉर्टंट आहे आणि आता मात्र गोलंदाजी करताना अक्षयला या शेवटच्या चेंडूवरती ती इम्पॉर्टंट विकेट मिळेल का पाहाय साहेब. जर मिळाली तर कमबॅक होईल नो डाऊट जय भारत शिरगाव संघाचा या मॅच मध्ये. बट इथनं जर पंकज टिकून राहिला तर सामना लवकर संपेल. फटका चांगला फॉलिंग स्वीप क्या बात है. लाजवाब अद्भुत अविश्वसनीय अद्वितीय अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. आउटस्टँडिंग स्ट्रोक आणि चेंडूला पाठवलंय बॅकवर्ड स्कोअर लेगच्या डोक्यावरून 6 धावा. वरती 32 ऑन बोर्ड. आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी अवघ्या 8 धावांची गरज असेल. 12 चेंडूने अवघ्या 8 धावांची गरज आहे. व्यासपीठावरती तमाम मान्यवर आपण पाहतोय. सन्माननीय अनिल दादा गरज साहेब
निलेशजी साबळे साहेब, महेंद्रजी गरज साहेब, प्रवीणजी गरज साहेब, महेशजी फुडसे साहेबांना आपण त्या समवेत माशिस क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष नकुलजी बांदे साहेबांना आपण पाहतोय. तमाम लाडक्या मान्यवरांचं स्पर्धेच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतोय. 12 चेंडू आणि विजयासाठी धावगा 8 धावांची गरज आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राजेशचा वापर केला जाईल. राजेश ऑन बॉलिंग मार्क. इनफिल्डचा वर्ण काय क्लासिकल फटका आपल्याला पाहायला मिळाला. क्या बात आहे. नेत्रदीपक स्ट्रोक आपण पाहतोय. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. संगीत आपण ऐकतोय खरं तर डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून. खरं तर भावेश दद्यांच्या प्रेमा खातीर हे सर्व मान्यवर ते उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. खरं तर क्रिकेटनं सर्वांना एकत्रित आणलंय बाबू आणि पैसे तर सर्व कमवतात पण माणुसकी आणि माणसं फार कमी प्रमाणात सध्याच्या घडीला आपण पाहतोय. पण भावेश दद्यांचं खरंच कौतुक आहे कारण त्यांच्या प्रेमा खातीर त्यांच्या मैत्री खातीर हे सर्व लाडके मान्यवर आमच्या व्यासपीठावरती विराजमान आपल्याला पाहायला मिळतात. हे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, आपुलकीचे संबंध आहेत, मैत्री संबंध आहेत आणि मैत्री संबंध जपण्यासाठी मात्र हे मान्यवर मोठ्या संख्येने मात्र आपली उपस्थिती दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर पहिला बॉल जेव्हा पडला तेव्हापासून देखील आपण चर्चा करत होतो की अनिल दादा मात्र आज त्यांची उपस्थिती दर्शवणार आहेत आणि खरंच आज मात्र त्यांची उपस्थिती आमच्या संपूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढवते. त्याबद्दल आम्ही त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आता फक्त 4 धावांची गरज आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू आणि विजयासाठी अवघ्या आणि अवघ्या 4 धावांची गरज. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने फक्त ऑन साइडला स्टिअर केलं. पुश करो आणि खुश रहो. सेकंडचा कॉल इझी मिळेल. दुसरी पलटले देखील आणि मिळाल देखील. 2 धावा. पहिले कॉल केला सिंगल वेगानं कंप्लीट झाली आणि दुसरी धाव देखील सीताचा चपळाईनं पूर्ण करताना आपण पाहतो. आता येणाऱ्या 8 बॉलमध्ये विजयासाठी फक्त 2 करायचे आहेत. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची गरज. ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न. संपर्क नाहीये. प्लॅन मिस. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. ग्रामस्थ मंडळ उजवले आयोजित शिवछत्रपती चषक 2024 हे दुसरं पर्व बाबू आपण अनुभवतो आणि भरपूर सुंदर स्पर्धा आहे. आपण पाहतोय तर पहिल्या मॅच पासून अतिशय दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हाताने खेळून काढलं. ऑन साइडला सेकंडचा कॉल नाहीये यावेळेस कारण पहिली धाव भरपूर धीम्या गतीने घेतली. शेवटच्या बॉलवरती मिळाली सिंगल आणि ओव्हर नंबर 3चा देखील खेळ संपुष्टात आला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 39. स्कोर इज इक्वल नाव. धावा संख्या दोन्ही संघांची समांतर आहे. आता विजयासाठी शेवटच्या 6 चेंडूमध्ये अवघ्या 1 धावेची गरज. जबरदस्त मनोरंजन डीजेच्या माध्यमातून देखील आपण पाहतो. क्रिकेट एंटरटेनमेंट महत्वाचं आहे आणि क्रिकेट विथ म्युझिक सध्या सगळीला आपण आनंद घेतो या संगीतांचा. 6 चेंडू आणि एका धावेची गरज आहे. एका धावेची गरज असताना इथे फटका खेळलाय फाईन लेगला आणि एक धाव पूर्ण देखील होईल आणि अशा प्रकारे सामना संपला. मॅच फिनिश. सामना जिंकला. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच टीम बिरवाडीनं मात्र तब्बल 9 विकेटने जिंकलेली आहे. व्हेरी वेल प्लेड बॉयज. अभिनंदन. अभिनंदन बिरवाडी संघाने. हार्ड लक. या स्पर्धेमध्ये आपण आपला सहभाग नोंदवला. भरपूर चांगला खेळ दाखवला आणि वेळेवरती आपण उपस्थित राहिला त्याबद्दल जय भारत शिरगाव संघाचा आम्ही आभार व्यक्त करतोय. सध्या मॅच समोर आपण पाहूया. बॅटिंग करताना पूर्वार्धामध्ये 17 बनवल्या बबलूनं. रुपेशच्या बॅटमधून 16 आल्या. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय त्याला प्रत्युत्तर देताना पंकजनं
19 बनवल्या आणि कुणालनं 12 बनवल्या. गोलंदाजी विश्लेषण आपण पाहतोय. तुषारच्या गोलंदाजीमध्ये 2 विकेट आले, त्याने एकही धाव खर्च केली नाही. मेडल षटक त्याचं आपण पाहिलं, पण त्याला उत्तर देत असताना काशीनाथनं एकच बॉल टाकला. येस, खरं तर कुणालनं देखील गोलंदाजी केली, पण त्यानं तब्बल आपण पाहतोय बाबू 17 रन्स खर्च केल्या. 10 धावांचं षटक राहिलं सुनीलचं आणि पंकजनं 11 धावांचं षटक राहिलं. पंकजने जरी 19 बनवल्या, पण या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक आपण पाहिलं. मेडन प्लस विकेट आणि अर्थातच गोलंदाज तुषार ठरला या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ दी मॅच. मी विनंती करेन मान्यवरांना की अनिल दादा, आपण आपल्या शुभास्य मॅन ऑफ द मॅच द्यायची आहे. आपण तिथे समोरच जिथे ट्रॉफीज आहेत, अनिल दादा आपल्या शुभास्य प्रथम